खूप आनंद झालाय की खरंच ते लग्न जमलं. खूप स्ट्रगल केले त्यांच्यासाठी. पहिली गोष्ट तर एवढे दिवस गेले 4-5 महिने झाले आम्ही तयारी करत होतो. ती तयारी करण्याचं ह्या आजच्या दिवसासाठी करत होतो आणि आजचा दिवस संपला की इथून पुढचे दिवस ते सुन्न होणार आहे हे इमॅजिन करूनच असं मनाला खूप हळवं वाटतंय की वाईट वाटतंय यार आपली दिदी चालली म्हणून. दीदीचा माझा असा बॉन्ड वेगळा आहे. सगळ्यांचं म्हणजे प्रत्येकाचा दीदीचा आणि प्रत्येकाचा बॉन्ड असं एक प्रत्येकाचा वेगळा बॉन्ड आहे. ताऊचा आणि दीदीचा म्हणा, शुभमचा आणि दीदीचा, शिवचा दीदीचा, असं प्रत्येकाचा एक वेगळा बॉन्ड तयार झालेला आहे. जो पहिला बॉन्ड म्हणजे पहिलं आठवतं नुसते भांडणं, नुसते जे हातात येईन त्यांनी मारायचं, ज्याने घरच्यांचे फटके खायचे, घरच्यांची बोलणी खायची. पण आता असं कधी भांडणाचं हे येतच नाही. जरी भांडणं झाली दुसऱ्या मिनिटाला चल याचं सोल्युशन काढा, चेंज, तिथं परत सॉर्ट करून घ्या. काय असेल ते लगेच ती हसायला लागणार, लगेच बोलायला लागणार. सगळ्यात मोठं तर आज असं झालं होतं, आज लग्नाचा दिवस, दीदी विधीला तिकडे बसली आहे आणि असा विषय झाला होता की मी आता याला गेले, तिचं विधी पाहायला गेले होते. इतकं वाईट वाटत होतं, इतकं रडायला होतं ना, म्हणजे असा सगळेजण असे कोणे शोधतायत आणि एका कोणात जाऊन रडतायत की कळायला नको आपण रडतोय बाबा असं म्हणून. जेव्हापासून मला समजायला लागलं की मुलगी ही लग्न होऊन सासरी जाते आणि जेव्हा मला समजलं की माझ्या आईचे लग्नाचा जो शालू आहे तो अजून पण आहे आणि तेव्हापासून मी एक मनामध्ये ठरवलं की माझ्या लग्नामध्ये मी एका कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये आईच्या लग्नाचा शालू नक्की घालणार आणि फायनली तो आज दिवस आला आहे जे की मी माझ्या लग्नामध्ये माझ्या आईचा लग्नाचा शालू घातला आहे. राजस्पोर आमची सगळेजण मस्त एन्जॉय करतायत, मध्येच इमोशनल होत आहेत. त्यांच्यासोबत काही ना काहीतरी एखादा क्षण आठवून मी पण इमोशनल होतीये आणि सगळ्यात जास्त मिस करते आज आजीला. माझ्या लग्नाची सगळ्यात जास्त हौस तिला होती. आम्ही स्वतः आई वडील असताना आमच्यापेक्षा आमच्या आईवरती जास्त प्रेम होतं आणि आमच्या आईची अपेक्षा अशी होती की दीदीचं लग्न लवकर होऊन जावा. पण ते एक दुर्दैवी घटना म्हणायचं की दीदीचं लग्न पाहता नाही आलं आईला. सगळ्यात मोठं खंताची बाप आमची ही लय मोठी आई. कोमलचं माझं नातं म्हणजे आता
म्हणजे काय सांगायचं तेच नाही. मी एक सांगेल की भाऊ मला नेहमी ओरडत असतो, हाणत असतो, पण ती नेहमी माझी बाजू घेऊन भाऊला सगळं करत असते की कारण का बहीण आहे. नेहमी नेहमी म्हणजे कोणी पण ओरडल, कोणीही घरामध्ये ओरडल तरी ती आमचीच बाजू घेते आणि पुढच्याला बघून शांत करते. नेक्स्ट की शेजारी दिदी झोपायची एवढी सवय लागली आहे की दिदी नसेल तर मला झोपच लागत नाहीये. मी ताईला पण सांगितलंय. आजच म्हणत होते दुपारी तिला दिदी एवढी डॉल हवी आता. तिने म्हणजे पूर्ण आई दादांसारखं सांभाळून घेतलं, जसं आई दादा माझं सांभाळलं. त्याचं वाक्य मी पूर्ण करते. त्याला काय म्हणायचं ते तो जसे त्याच्या मित्रांसोबत कम्पेअर करतो म्हटलं, त्याला रडतोय ते त्याला कंट्रोल होत नाही बोलायला. तो त्याच्या जसं मम्मी पप्पांकडे हट्ट करतात ना तसं त्यांच्या बहिणींकडे हट्ट करतो, दीदीकडे हट्ट करतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्याच्या सगळं हट्ट पुरवणारा माणूस होता तो. सगळ्यांचे हट्ट पुरवणारा माणूस म्हणजे दिदी आहे. नाहीतर मी